गुड मॉर्निंग. तर दिवसाची सुरुवात होते आज कॉलेजला निघाल्याने. कालच डिफॉल्टर लागली आहे आणि प्रत्येक सेमिस्टर सारखं ह्यावेळी पण डिफॉल्टरला माझं नाव नाहीये. त्यामुळे कॉलेजला जायला कंपल्शन तर नाहीये, पण घरी बसून पण काय करणार ना. आणि त्यात आज सॅटरडे पण आहे आणि सॅटरडेला आमच्या कॉलेजमध्ये सिव्हिल ड्रेस घालणं अलाउड आहे. म्हणून म्हटलं थोडं फ्लेक्स मारायलाच कॉलेजला जाऊ. आणि मी पोहोचते टायमावर हां, पण ही जी माझी मैत्रीण आहे ना, ती मला खाली थांबवते, की मी आल्याशिवाय वरती जाऊ नको. आणि आज 3 लेक्चर नंतर गेस्ट लेक्चर ठेवलेला आणि सिव्हिलमध्ये सगळे कलरफुल ना जरा बरं तरी वाटतं बघायला, पण गेस्ट लेक्चर असेल ना तर पूर्ण वाइब जाते लिटरली. आणि आमचे कॉलेजवाले तर पळण्याचा पण चान्स देत नाहीत. बाहेरच सगळे टीचर लोकं उभे राहतात आणि त्यामुळे लेक्चर अटेंड करायलाच लागतो. आणि त्यामध्ये हिने मस्त झोप काढली एक. गाईज लेक्चर नॉलेजेबल आहे, बट आम्हाला शिस्त नाहीये हां. आणि मस्त 1.5 तास लेक्चर झाल्याच्या नंतर मॅडमला अचानक आठवलं, की अरे झुडिओमध्ये शॉपिंग करायला जायचंय, कारण की शूज घ्यायचेत तिला. आणि मी ठरवलंय, की मी गेल्यावर काहीच घेणार नाही, कारण की माझी गणपतीची शॉपिंग झालेली आहे. आणि तिथे गेल्यावर आम्हाला कळलं, की तिला जे हवेत ते शूज नाहीयेत तिथे आणि दुसरे चांगले ऑप्शन्स पण नव्हते तिथे, क्लोथ्सचे पण. त्यामध्ये मी ही एक नेल पेंट आणि एक कुर्ती घेतलीच. ॲक्चुअली ती कुर्ती सुंदर पण आणि सेलला होती म्हणून घेतली. आणि मग तिथून बाहेर पडल्यावर आम्ही गेलो पाणीपुरी खायला. कॉलेज स्टार्ट होऊन 1.5च महिना झालाय आणि मागच्या 1 महिन्यापासून मी जेव्हा पण कॉलेजला येते ना, तेव्हा बाहेरचं फास्ट फूडच खाते. टिफिन आणत नाही आणि 12 वाजले की भूक लागली की चला पिझ्झा हटमध्ये, चला KFC मध्ये हेच चालू आहे. त्यामुळे आज ठरवलेलं की पिझ्झा आणि बर्गर तर अजिबात खायचं नाही. आणि मला पाणीपुरी खाऊन पण खूप दिवस झालेत म्हणून. आणि पाणीपुरी खरंच खूप छान होती. मला तर आता जेव्हा पण क्रेव्हिंग होती ना, तेव्हा मी इथेच येईन. आणि मी एक ऑब्झर्व्ह करते की हळूहळू माझी जी सोशल एन्झायटी आहे ना, ती संपत चालली आहे. मोबाईल लिटरली पाणीपुरीवाल्याच्या स्टॉलच्या वरती लावलेला होता, फक्त व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि आता खूप उशीर झालेला, त्यामुळे निघालोय घराकडे. रिक्षामध्ये बसल्यावर ना बाहेर रिक्षाच्या एक मुलगी उभी होती. ती माझ्याकडे बघून स्माईल करत होती. ती माझ्या ओळखीची पण नव्हती. आणि नंतर मग ती माझ्या साईडला येऊन बसली रिक्षामध्ये आणि मग ती सांगायला लागली, की तिची बेस्ट फ्रेंड सेम माझ्यासारखी दिसते. त्यामुळे तिला आधी वाटलं, की मी तिची बेस्ट फ्रेंडच आहे, म्हणून ती वियर्ड स्माईल देत होती माझ्याकडे बघून. मला वाटत होतं, की तिच्या बेस्ट फ्रेंडचा फोटो बघावा, पण मी कंट्रोल केलं. आणि मग घरी आल्याच्या नंतर मी परत निघाली आहे पार्लरला जायला. त्या दिवशी जेव्हा मी आयब्रो करायला गेलेली, तेव्हाच आजची पण अपॉइंटमेंट बुक करून ठेवलेली, कारण की गणपतीच्या 2 दिवस आधी खूप गर्दी असणार नाही पार्लरमध्ये. आणि आज नागडा पाऊस पडतोय. नांगडा पाऊस मीन्स ऊन आणि पाऊस एकत्र पडतंय. अशा टायमालाच इंद्रधनुष्य पण निघतो आणि याला सनशाईन रेन पण बोलतात. आणि मग घरी येईपर्यंत 7 वाजले. मी करून घेतलं क्लीनअप आणि फेशियल. आता काय रिझल्ट आहे तो उद्याच कळेल. टिल देन बाय.